लोकहित में आप सभी का स्वागत है। मैं हूं मुनव्वर से। आज मुंबई के आज़ाद मैदान में आज मराठा आरक्षण को लेकर, ओबीसी को लेकर आज मांग कर रहे हैं। इसी में इस वक्त मैं मौजूद हूँ सीएसटी, यहाँ पर आप देख सकते हैं यहाँ पर बड़ी तादाद में लोग मराठा आरक्षण को लेकर बैठे हुए। यहाँ पर सारे लोग जो है यहाँ पर बैठकर जो है एक ही मांग करे, सरकार से मांग करे कि हमको जो है ओबीसी का आरक्षण काय कुठून आला तुम्ही? कुठून आला? माझा बीड जिल्हा. काय वाटतं तुम्हाला? आज जो आंदोलन झालंय काय वाटतं? काय वाटतं म्हणजे आरक्षण दिलं ना अजून आरक्षण खळखळ कुणबी ओबीसी मधून व्हायला पाहिजे. तुम्ही कुठून? बिडून आरक्षण भेटायलाच पाहिजे आम्हाला. आम्ही जालन्यात आलो सर. आम्हाला फक्त जरांगे पाटील ते म्हणजे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. आम्हाला एवढं रेल्वे जाम करायची गरज नाही, पोलीस काही करायची गरज नाही, फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे. तर बघू सरकार काय म्हणते. जरांगे पाटलाला सांगितलेलं आहे 6 वाजेपर्यंत थांबा, काय म्हणते बघू नंतर. मी सांगणार की मी जर लोक आरक्षण देत नाही आम्हाला सरकार, त्यापर्यंत आम्ही इथं थांबणार आहे. पूर्ण रेल्वेत जाणं येणं दररोज 5 रुपयाचं तिकीट काढायचं, 10 रुपये तिकीट काढायचं. पाटलांना सांगितलेलं आहे आम्हाला 10 रुपयाचं 5 रुपये तिकीट काढायचं. मस्त रेल्वेत झोपायचं, नाही तर सरळ यायचं जायचं आणि बस स्टँडवर थांबायचं आपलं याच्यावर. तुमचं नाव काय? रवींद्र काळे. कुठून आला तुम्ही? गेवराई बीड. काय वाटतं तुम्हाला? आज मधून आज मागणी आहे काय सांगा? आधी जरांगे पाटलांची रास्त मागणी आहे आमची. कारण मराठा समाजामध्ये 90% समाज हा खूप गरीब आहे, शिक्षणापासून वंचित आहे. MBBA झालं, इंजिनिअरिंग झालं, लॉ झालं, यांना ऍडमिशन घेऊ शकत नाहीत. अर्धा समाज सगळा हा ऊसतोड कामगार करतो, शेती करतो. शेती करतो तिकून केलं शेती पिकत नाही. शेती पिकली त्यानंतर भाव भेटत नाही, तर गव्हर्नमेंट काहीच करीत नाही. त्याच्यामुळे ही जरांगे पाटला ही वेळ आली आणि मुंबई जाम करण्याची वेळ आली. तुमचं नाव? युवराज जगताप. कुठून आला तुम्ही? बीड. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं हे आज खूप गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज इथं आलेला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक इथं आलेले आहेत. तर आम्ही सर्वजण जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत. अगर फैसला नाही आरक्षण द्यावाच लागेल शासनाला. या ठिकाणी जरांगे पाटलांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. ते जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलन चालू. आम्हाला पाटलाने जे सांगितलं आदेश तोच आम्ही पाळणार आहेत. आम्ही कसल्याही प्रकारचे हिंसक मार्गाने आम्ही आंदोलन करणार नाहीत. आम्ही सरकारला इथून आम्ही एक विनंती करत होतो की आमच्या जरांगे पाटलाची जी मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. हा मराठा समाज हा शांततेचा समाज आहे. त्यांनी आतापर्यंत सगळे जे मोर्चे आहेत ते अगदी शांततेने पार पडले आहेत. आणि आता मुंबईपर्यंत आलो तर माननीय सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी आता आरक्षण द्यावं आणि गोरगरीब मराठ्यांच्या मुलाचं कल्याण करावं. ज्या आरक्षण नसल्यानंतर काय अडचणी आहेत ते आम्हाला गोरगरीब लोकांना विचारावं. साहेब तुम्हाला खुर्चीमध्ये बसून समजणार नाही. आमच्या कित्येक पिढ्या आतापर्यंत वायाला गेल्या तर फक्त शिक्षणामुळं. आम्ही शिक्षण घेऊ शकतो तर आमची एवढीच मागणी आहे. पाटील जे म्हणतील त्या पद्धतीने आरक्षण द्या. आमचा आणि आमचा कधी तुम्हाला सपोर्ट राहील. फक्त इथून पुढं महाराष्ट्रामध्ये पाटील जे म्हणतील तेच होणार, तेच मराठा करणार. एक मराठा कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. ओके माननीय मी सांगतो की आम्हाला पत्रकार बांधवांना, तमाम पत्रकार बांधवांना एवढीच एक विनंती की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या मागण्या मान्य करायला त्यांनी पण. पत्रकार बंधू तर आमच्या पहिल्यापासून सोबत आहेतच, परंतु या आतापर्यंत जो दडलेला आवाज आहे आमचा तो सरकारपर्यंत पोहोचून आम्हाला न्याय द्यावा एवढीच आम्ही विनंती करतो. दादा काय नाव तुमचं? नाव काय तुम्ही? सुरेंद्र मच्छिंदर, कारंडा संभाजीनगर. हो सरकारनं आमचा अंत पाहिला आहे. सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. सरकार हे काय भोळं भामटं आम्हाला बनवून राहिलं आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतला पाहिजे. आमच्या पाटील उपोषणाला बसेल तिथं. सरकार आज देतो उद्या देतो. राज्य सरकारच्या हातात आहे, केंद्र सरकारच्या हातात आहे. हे सगळं चाटा चालू यांचं सरकार आलं का आम्ही देतो, त्यांचं सरकार आलं का आम्ही देतो. नुसतं चाटाच्या मारण्याचं काम चालू यांचे.
फक्त आश्वासन भेटतं तुम्हाला? नुसतं आश्वासन, इलेक्शन आलं का मतदान आलं का आमचा हिंदूचा वापर करायचा फक्त, याच्या धंदा चालू येईल बस. तुमचं तुमचं नाव? कृष्णा दिगंबर शिंदे, कुठून तुम्ही आलात? पैठण तालुका. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पुन्हा एक कट्टा झाला मराठा आरक्षणामध्ये, का भेटायलाच पाहिजे ना आरक्षण, आम्ही त्यासाठी आलेलो. तुमच्या पत्रकारांनी जो प्रश्न विचारला त्या ट्रेनवर काही लोक चढतंय काही करतात, ते लोक आमचे नाहीये. आम्ही काढले आतापर्यंत, मग शिस्तीने काढले. आम्ही कोणाची घोषणा दिली नाही, कोणत्या जातीला विरोध. आम्ही जे हक्काचं आहे तेच आम्ही मागू राहिलो. आम्ही कोणाचं हिसकून नाही राहिलो. आमचा कोणत्या जातीला विरोध नाही. फक्त तुम्हाला आरक्षण, फक्त आम्हाला द्या. ओबीसीतून आम्हाला आरक्षण. मला पाटील साहेब इथे बसले. मी गडावरून आलोय, वणी सप्तशृंगी गडावरून. काय तुम्ही साहेब 57-58 मोर्चे क्रांती मोर्चे काढेत, शांततेत काढेत मराठा समाजानं. हे सुद्धा मुख्यमंत्री साहेब त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होते. त्यांना कळायला पाहिजे की मराठा समाज किती शांत आहे. आमचे मराठा समाजाच्या कित्येक तरी लोकांना आत्महत्या केल्यात मराठा आरक्षण मिळालं म्हणून. आज मुंबईत फक्त पाटील बोलते तोपर्यंत मराठा समाज शांत आहे, हे सरकारला कळायला पाहिजे. पाटलांनी जर थोडसं जर मराठा समाजाला सांगितलं, आता तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल मराठा समाज आज काय झालेला आहे. काय मुंबई सगळी जाम करून टाकण्याची धमक मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या आदेशावर होईल. आदेश काय गणेशचा उत्सव पण चालू आहे. नाही, गणेश उत्सव आमचं तेच म्हणणं. आम्ही गणपती दर्शनाला आलेलोय, आम्ही वाद करायसाठी आलेलो नाही इथं. आमचे जे भाऊबंद आहे का त्यांच्या का त्यांच्या गुन्हे भांडे करता लोक, बाया लोकांच्या नावाला फक्त मराठी. आम्ही. तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आले सर? माझं नाव प्रमोद दाभाडे, मी आडगाव बाजार इथून आलेलो आहे. माझं नाव प्रमोद दाभाडे, मी आडगाव बाजार इथून आलेलो आहे व आम्ही 45 तरुण आडगाव बाजारमधून आलेलो आहेत. तर आमचं एकच म्हणणं आहे की सरकार असा वाट काढूपणा करत आहे. आमचं रास्त आहे, आमच्या मागण्या रास्त आहेत. मनोजदादा जरांगे पाटील जोपर्यंत आम्ही म्हणणार नाहीत इथून मुंबई सोडायची तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. त्यामुळं आमचे ओबीसीतून मागणी आहे. मनोजदादा जे म्हणतात सरकार वेळ काढूपणा करते, सरकार फसवेगिरी करते आमच्याशी. आता तुम्ही बघा, काल 21 तारखेला 29 जाती ओबीसी आरक्षणामध्ये घातल्यात, बरोबर. पण आमची का नाही घात? कोणी मागितलं तर नाही, त्यांना काही नाही, पण आमची का नाही घातली? आमची एवढीच खंत आहे. आम्ही मागत आहोत तरीही तुम्ही देत नाहीत, म्हणजे वेळ काढूपणा करत आहेत तुम्ही. इलेक्शन आले की थोडंफार काहीतरी करायचं थातूर मातूर आणि म्हणायचं की बाबा तुम्हाला हे अध्यादेश काढा, त्याची अंमलबजावणी करीनात, काही नाही. उगा वेळ काढूपणा सरकार करीत आहे, हे आम्हाला चालणार नाही. आता घेतोल तो ओबीसी मधूनच घेतोल आणि जोपर्यंत मनोजदादा म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. या भारत देशाचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की माझा DNA हा ओबीसी आहे, आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात की मी मराठ्यांना आरक्षण देणार नाही आणि आम्ही कायम ओबीसी सोबत आहोत. हे एक संविधानिक पदावर बसून त्यांचं असं बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. आणि मराठ्यांनी तुमचं काय केलं की बा तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावं वाटत नाही? जर विचार केला तर सगळेच मराठे श्रीमंत नाहीत, बरेचसे मराठ्यांना जमिनी सुद्धा नाहीत, बरेचसे मराठे हे शेतमजूर आहेत. आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही मराठ्यांच्या वेदना समजून घेत नाहीत. आणि मराठ्यांच्या पाठीमागं कोण आहे? राजकारण आहे का? काही भानगडी आहेत का? हे तुम्ही वारंवार बोलताय, हे योग्य नाही आहे. हे मराठ्यांना आरक्षण न देता त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे. आणि हे मराठा समाजानं समजून घ्यावं, हे खपून घेतल्या जाणार नाही. आणि भविष्यामध्ये याचं थोडे तोड उत्तर दिले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही 2 दिवसापासून इथं आलेलो आहे. आम्ही पोहे खाऊन पोट भरलो. सध्या आम्ही 8 दिवसातून हलणार नाही. आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय सरकारला विनंती आहे आमची, आम्हाला लवकर ओबीसी मधून 50% आतून आरक्षण देण्यात यावे. नाव विशाल काळे. तुम्ही कुठून आले? आम्ही बीडून गेवराई. वाटतं तुम्हाला ओबीसी मध्ये आज जे मोठं आंदोलन केलं? हा, मिळालंच पाहिजे आरक्षण. हा,
काय सरकारची काय मागणी आहे? सरकारकडून मान्य एकच सरकारकडून मान्य एकच आरक्षण भेटलं पाहिजे. आज पुण्याचे रोड पण जाम झाले आहे. आज गणेश उत्सव पण आहे. सरकारने फक्त 1 दिवसची आंदोलन परवानगी दिली आहे. काय सांगितलं? आंदोलन घेतलं मनाने दिलं तर आम्ही गपचिप वापस जाऊ. नाही भेटलं तर नाही भेटलं तर इथं थांबू ना. हा इथंच राहणार. का नाही राहणार?